नमस्कार मित्रांनो, आज आपण उदयपूरमधील बागोर की हवेलीला भेट देणार आहोत। प्रसिद्ध जगदीश मंदिराच्या मागील बाजूस 200 मीटर अंतरावर ही बागोर की हवेली आहे। उदयपूरमध्ये साधारण 148 हवेली आहेत। यापैकी ही बागोर की हवेली ही सगळ्यात मोठी हवेली आहे। समोर हे प्रसिद्ध गणगौर घाटाचे प्रवेशद्वार आहे। गणगौर घाट हा लेक पिछोलावरील एक प्रसिद्ध घाट आहे। डाव्या बाजूला बागोर की हवेली आहे। ही हवेली 270 वर्षांहून अधिक जुनी आहे। तत्कालीन महाराणांनी त्यांच्या प्रधानांसाठी ही हवेली बनवली होती। प्रधानांच्या मृत्यूनंतर त्यांचा कोणी वारस नसल्यामुळे महाराणांनी ही हवेली स्वतःच्या लहान भावाच्या ताब्यात दिली। 1947 पर्यंत पिढ्यानपिढ्या जे महाराणा होते त्यांचे लहान भाऊ या हवेलीमध्ये राहिले। या हवेलीमध्ये 4 महाराणांचे बालपण गेले आहे व त्यानंतर ते मेवाडच्या गादीवर बसवण्यात आले होते। यामध्ये महाराणा सरदार सिंग, महाराणा स्वरूप सिंग, महाराणा शंभू सिंग व महाराणा सज्जन सिंग यांचा समावेश आहे। ही हवेली दररोज सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुली असते। दररोज संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान धरोहर डान्स शो नावाचा एक शो असतो, ज्याचे तिकीट आपल्याला संध्याकाळी 6:15 नंतर मिळते। या ठिकाणी आपण जे मॉडेल बघितलेत ते बागोर की हवेलीचे मॉडेल आहे। या हवेलीमध्ये एकूण 138 रूम्स आहेत। या हवेलीसाठी भारतीय प्रौढ व मुलांना अनुक्रमे 60 व 30 रुपये प्रवेश शुल्क आहे, तर परदेशी नागरिकांना ते अनुक्रमे 100 व 50 रुपये आहे। कॅमेरासाठी 50 रुपये शुल्क आहे। संपूर्ण हवेलीमधील स्थापत्य शैलीचे मुख्य आकर्षण हे समोरील नक्षीकाम आहे। असे सांगितले जाते की हा एक संपूर्ण मोठा दगड होता, ज्यास 20 पेक्षा जास्त हत्तींच्या सहाय्याने येथे आणून त्यावर कारागिरांनी नक्षीकाम केले होते। हवेलीमध्ये प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला हे एक संग्रहालय आहे, ज्यास शाही गाथा असे नाव आहे। या ठिकाणी भारतातील राजघराण्यांचे ध्वज, राजमुद्रा व महापुरुषांचे पुतळे आहेत। या ठिकाणी मराठा साम्राज्याचा ध्वज आपण बघू शकता। या ठिकाणी विविध राजघराण्यातील महापुरुषांचे पुतळे आहेत। विविध राज्यांच्या राजमुद्रा व चिन्हे आपण येथे पाहू शकता। समोर ही मराठ्यांची राजमुद्रा आहे। पुतळ्यांच्या या रांगेमध्ये जयपूरचे महाराज सवाई जयसिंग व मेवाडचे महाराणा प्रताप यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। या दालनामध्ये ध्वज, राजमुद्रा व पुतळ्यांचा छान संग्रह केला आहे। हवेलीच्या मागील बाजूस आपल्याला लेक पिछोला दिसत आहे। हे जे पटांगण आहे यास चांदी चौक असे नाव आहे।
आता आपण दुसऱ्या दालनात आलो आहोत। यामध्ये शाही विवाह सोहळ्यातील प्रसंग, रीतिरिवाज दाखवण्यात आलेले आहेत। या ठिकाणी बागोर की हवेलीबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे। आता आपण ज्या दालनात जात आहोत हे शस्त्रागार आहे। या ठिकाणी ज्या महाराणांनी बालपण व्यतीत केले व पुढे जाऊन ते महाराणा बनले त्या 4 महाराणांनी वापरलेली शस्त्रे ठेवलेली आहेत। आता आपण म्युझियमच्या दुसऱ्या भागात प्रवेश करत आहोत। ही पूर्वी पुरुषांसाठी हवेलीच्या वरील भागाकडे जाणारी वाट होती। समोर हे गणपती बाप्पांचे छोटे मंदिर आहे। ही बागोर की हवेली 1751 ते 1778 दरम्यान बांधली गेली होती।
महाराणांचे प्रधान अमरचंद बडवा यांच्यासाठी ही बांधली होती। पुढे त्यांच्या पश्चात 1947 पर्यंत ही हवेली राजघराण्याच्या ताब्यात होती। या हवेलीचे बांधकाम मेवाडी शैलीमध्ये असून यामध्ये 138 रूम्स, काही मोठे चौक व मोठमोठ्या खिडक्या आहेत। या ठिकाणी हे एक चित्रदालन आहे, ज्यामध्ये सध्याच्या काळातील चित्रकारांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन आहे। आता आपण हवेलीच्या वरच्या मजल्यावर आलो आहोत। या ठिकाणावरून लेक पिछोला, गणगौर घाट, ताज लेक पॅलेस हॉटेलचे दर्शन होत आहे। या हवेलीच्या बाह्य भागावर खूप छान नक्षीकाम केलेले आहे। खालील भागात जी बाकड्या आहेत त्या ठिकाणी संध्याकाळी धरोवर डान्स शो होतो, ज्याचे तिकीट संध्याकाळी 6:15 नंतर उपलब्ध होते। आता आपण म्युझियमच्या इतर दालनामध्ये जाऊयात। या ठिकाणी मेवाडच्या राजघराण्याचे कुलदैवत एकलिंगजी यांचे चित्र आहे। हे मेवाड साम्राज्याचे संस्थापक बाप्पा रावळ हरित ऋषींचा आशीर्वाद घेतानाचे चित्र आहे। हा हवेलीमधील जनाना महालाचा भाग आहे। राजघराण्यातील स्त्रिया या जनाना महालात राहत असत। त्यांची जीवनशैली या दालनांमध्ये दाखवलेली आहे। ही त्या काळातील बैठकीची खोली म्हणजेच लिव्हिंग रूम आहे। या ठिकाणी बैठक व्यवस्था व त्या काळातील पंखे आहेत, पोशाख आहेत। त्या काळी खोलीमध्ये प्रकाश व्यवस्थित राहावा म्हणून रंगीबेरंगी काचेच्या खिडक्या असत।
दैनंदिन जीवनातील स्त्रियांच्या वापरातील वस्तू, शृंगार साहित्य या ठिकाणी बघायला मिळेल। मुख्यत्वे या चांदीच्या वस्तू आहेत। हे त्या काळातील बाथरूम म्हणजे स्नानगृह आहे। या ठिकाणी स्नानगृहातील सर्व साहित्य ठेवलेले आहे। राजघराण्यातील प्रसिद्ध व्यक्तींची चित्रे येथे आहेत। महाराणा संगा, श्रीकृष्ण भक्त संत मीराबाई यांचे येथे चित्र आहे। हा राजघराण्यातील स्त्रियांसाठीचा मनोरंजन कक्ष आहे। वेगवेगळे बैठे खेळ या ठिकाणी आपण बघू शकता। या ठिकाणी शिवपार्वतींना गणगौर अवतारात सजवलेले आहे। गणगौर हा राजस्थानमधील एक मोठा सण आहे। या ठिकाणी देवघर आहे। या ठिकाणावरून संपूर्ण देवघर दिसत आहे। या हवेलीचा हा छोटासा शीश महल आहे। या दारावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे।
येथे पूर्णपणे काचेचे काम आहे। या काचेमुळे दिवसा व रात्री सुद्धा खोलीमध्ये जास्त प्रकाश राहत असे। या ठिकाणी पिचवाई पेंटिंगमध्ये काढलेली श्रीकृष्णांची चित्रे आहेत। ही राजस्थानमधील 400 वर्षे जुनी चित्रशैली आहे। हा त्या काळातील डायनिंग हॉल म्हणजेच भोजन कक्ष आहे। या हवेलीमधील अजून एक खास दालन आहे, ते म्हणजे पगडी म्युझियम। या ठिकाणी राजस्थान, गुजरात व महाराष्ट्रातील वेगवेगळ्या समाजाच्या पगड्या आहेत। या ठिकाणी ही सर्वात मोठी पगडी आहे। या विभागात राजस्थानमधील पगड्या आहेत। या दालनामध्ये महाराष्ट्रातील विविध पगड्या आहेत। पुणेरी पगडी, शिंदेशाही पगडी, मावळ्यांची पगडी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप, वासुदेवाची टोपी व इतर समाज घटकांच्या पगड्या आहेत। पगडी हा पूर्वीच्या पोशाखातील महत्त्वाचा घटक होता। त्यामुळे व्यक्ती कोणत्या प्रदेशातील व समाजाची आहे हे कळत असे। या विभागामध्ये गुजरातमधील वेगवेगळ्या पगड्या आहेत।
या ठिकाणी धातूंची काही मोठी भांडी व वाद्ये ठेवलेली आहेत. या कक्षामध्ये विविध वादन साहित्य ठेवलेले आहे. या ठिकाणी कठपुतलीच्या खेळातील बाहुल्या ठेवलेल्या आहेत. हे जे पटांगण आहे या ठिकाणी राजघराण्यातील स्त्रियांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम होत असत. या ठिकाणी भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांचे मंदिर आहे. आपण संपूर्ण हवेली बघून पुन्हा खालील चौकात आलो आहोत. तुम्हाला ही हवेली व दिलेली माहिती कशी वाटली हे नक्की कळवा. पुन्हा भेटूयात नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार. चला देशाटनाला.